श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. पितृपक्ष हा पौर्णिमेपासून 15 दिवस अमावस्येपर्यंत असतो आणि या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला पितरांसाठी सेवा, त्याचप्रमाणे त्यांच्या तिथीवरते त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध आणि पिंडदान सुद्धा करायचं असतं. तर या 15 दिवसाला खूप महत्त्व आहे. या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची पूजा, श्राद्ध आणि दान ही करायचं असतं. त्याचप्रमाणे पिंडदान देखील आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी करायचं असतं. तर आपल्याला या पितृपक्षामध्ये कुठल्याही दिवशी किंवा रोज न चुकता आपल्या उंबरठ्यावरती अशा काही वस्तू जाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा जी आहे ते निघून जाईल. नजर दोष, कटकटी, भांडणं तर ते सर्व काही दूर होतील आणि यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल. असे त्याचबरोबर आपल्याला ज्या काही इच्छा आहेत ते देखील पूर्ण होतील. संध्याकाळी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ह्या काही वस्तू जाळायच्या आहेत. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, बराच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये भांडणं होतात. त्यामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात किंवा बायकोची आणि मुलांची भांडणं, आई किंवा मुलांची, वडिलांची किंवा मुलांची. मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकत नाहीत. बऱ्याच वेळेला आपण चांगल्या गोष्टी सांगत असतो तरी देखील मुलं आपलं त्या गोष्टी ऐकत नाही. त्याप्रमाणे पती सुद्धा जे आहेत ते आपल्या पत्नीचं ऐकत नाही. आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा आपले पती आणि आपले मुलं आपल्या या गोष्टी ऐकत नाहीत आणि यामुळे वारंवार घरामध्ये भांडणं होतात, मतभेद होतात, कलह निर्माण होत असतो. तर या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतील तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला रोज संध्याकाळी किंवा अमावस्येला केला तरी चालेल किंवा मग ज्या तिथीला तुमच्या घरी श्राद्ध असेल त्या तिथीला तुम्ही करू शकतात. कष्ट करून सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर माता लक्ष्मी खूप चंचल आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर चिरकाल टिकावं यासाठी आपण उपाय आणि सेवा करत असतो. आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते, ते टिकत नाही. तर म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरभरून कष्ट करत असतो, मेहनत सुद्धा करत असतो, तर ती इच्छा आहे ते पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळेला इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या इच्छेमध्ये किंवा त्या कामांमध्ये बरेच अडथळे निर्माण होत असतात आणि ती इच्छा जी आहे ती आपली नेहमी अपूर्ण राहते किंवा ती इच्छा पूर्णच होत नाही. किंवा यासारख्या ज्या काही इच्छा असतात, म्हणजेच प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप काही कष्ट आणि मेहनत सुद्धा करत असतो, तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि बऱ्याच वेळेला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या कामामध्ये बरेच अडथळे सुद्धा निर्माण होतात. तर त्यामुळे आपल्या इच्छा ज्या आहेत ते अपूर्ण राहून जातात. बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये दोष असतात, म्हणजेच नजर दोष असते, वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा नेगेटिव्हिटी किंवा नकारात्मक शक्ती असेल, त्यासारख्या गोष्टी आहेत. तर त्या आपल्या घरामध्ये जर असतील तर हे बाहेर घालवायचे असतील तर यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे. कारण जे काही दोष असतात ते आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा लागत असतात आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात. तर यामुळे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला संध्याकाळी रोज हा उपाय करायचा आहे. पितृपक्ष आहे तोपर्यंत रोज न चुकता आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण घराचा जो उंबरठा आहे तो घराचा मुख्य दरवाजा असतो आणि या मुख्य दरवाजामधूनच अनेक चांगल्या गोष्टी येत असतात, तसेच अनेक वाईट गोष्टी सुद्धा येत असतात. नेगेटिव्हिटी येत असते, त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी सुद्धा येत असते. तर अशा चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि काही वाईट लोक सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात, काही चांगली लोक सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर यामुळे या गोष्टी काही आहेत चांगल्या वाईट, त्या सर्व गोष्टी किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्याचबरोबर ज्या काही सकारात्मक ऊर्जा आहेत त्या सर्व गोष्टींचा प्रवेश आपल्या मुख्य दरवाजामधूनच होत असतो. तर यामुळे आपल्याला हा उपाय आपल्या उंबरठ्यावरती करायचा आहे. आपल्याला काय करायचे आहे की चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे
आणि यानंतर 3 वेलच्या घ्यायच्या आहे आणि 3 लवंग घ्यायचे आहेत. तर ह्या 3 वस्तू तुम्हाला घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचे आहे आणि उजव्या हातामध्ये हे 3 वस्तू घेऊन बसायचे आहे आणि यानंतर गायत्री मंत्र तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही 24 वेळा गायत्री मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर ह्या 3 वस्तू आहेत ते तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळा उतरून घ्यायचे आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्याला हे 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत तुम्हाला ह्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत ते तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हे 3 वस्तू तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना टच करायचे आहे. तुमच्या किचनला, तुमच्या रूममध्ये सगळीकडे तुम्हाला हे घेऊन फिरायचं आहे आणि प्रत्येक भिंतला तुम्हाला टच करायचं आहे. यानंतर हे जे लवंग आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व भिंतींना टच करून घेऊन फिरायचे आहे आणि हे फिरत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये नामस्मरण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या 3 वस्तू घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावरती यायचे आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्हाला 7 वेळा तुमच्या घरावरनं ह्या 3 वस्तू उतरवून घ्यायच्या आहे. त्यानंतर एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला 7 कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. म्हणजे जे काही नकारात्मकता आहे ते घालवण्यासाठी भीमसेनी कापूर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही नक्कीच तो घ्या. नसेल तर तुम्ही साधा कापूर सुद्धा घेऊ शकतात. यानंतर या कापरावरती तुम्हाला ह्या 3 वस्तू टाकून द्यायच्या आहे आणि या प्लेटमध्ये, या वाटीमध्ये आपल्याला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा वाटी किंवा प्लेट जी आहे ती फिरवायची आहे आणि घरामध्ये फिरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती याल तेव्हा तुम्हाला तुमच्या घरावरून परत एकदा 7 वेळा ही जी प्लेट आहे ती तुम्हाला उतरून घ्यायची आहे. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर याला संपूर्ण जळू द्यायचं आहे. संपूर्णपणे जळू द्यायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर ठेवा किंवा उंबरठ्यावर ते ठेवलं तरीही सुद्धा चालेल आणि हे जळेपर्यंत तुम्हाला दरवाजा बंद करायचा नाहीये. तर अशा अगदी छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. जे काही अडचणी असतील ते नक्कीच तुमच्या घरामधनं दूर होतील आणि जे काही निगेटिव्हिटी असेल, नजर दोष असेल, इडापिडा असेल ते सुद्धा तुमच्या घरामधनं निघून जाईल आणि तुमचे जे काही अडलेले काम असतील ते मार्गी लागतील. तर अशा प्रकारे अतिशय खूप प्रभावशाली उपाय आहे, तुम्हाला नक्कीच करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.